कला संगम निर्मित एकदा काय झालं रंजक कथा मालिकेतील कथा 10वी आयडिया लेखिका सादर करती प्राध्यापक अतुला पटवर्धन, संपादन आभाराणी पटवर्धन। आयडिया। एकदा काय झालं, मी एका जाहिरात एजन्सीत आर्टिस्ट म्हणून काम करायचे। तिथे काही प्रोफेशनल फोटोग्राफीची पण कामं चालायची। त्यांच्याकडे आनंद भंडार दुकानाच्या जाहिरातीचं काम आलं होतं। आनंद भंडार म्हणजे नागपुरातील सुप्रसिद्ध बंगाली मिठाईचं दुकान। तिथली प्रॉडक्ट्स म्हणजे रसगुल्ले, चमचम, संदेश वगैरे वगैरे। तिथल्या टीनमधल्या रसगुल्ल्यांची जाहिरात करण्यासाठी चांदीच्या सुंदर तसराळ्यात रसगुल्ले ओतून छानसे लाइटिंग करून फोटो काढणे सुरू होते। सकाळपासून त्यांचे प्रयत्न सुरू होते, परंतु हवा तसा इफेक्ट काही येत नव्हता। आम्ही ज्युनियर्स असल्यामुळे आम्हाला फक्त आर्टवर्कची कामं होती। सर आणि सिनियर स्टाफच फक्त फोटोग्राफी करायचे। सर तर एकदम एक्सपर्ट होते फोटो काढण्यात। आम्हाला त्यांनी कॉलेजमध्ये फोटोग्राफी शिकवली होती। ते थोडे रागीट असल्यामुळे त्यांच्याशी बोलायची तेव्हा भीती वाटायची आम्हाला। मधला लंच ब्रेक झाला, आम्ही डबा खाल्ला आणि कामं सुरू करायला वेळ होता म्हणून ते फोटो काढत होते तिथे डोकावले तर ती सगळी टीम जाम वैतागलेली दिसली। अजून डबे मागवावे लागतील, सगळे रसगुल्ले तळातच जात आहेत अशी चर्चा सुरू होती। मग त्यांनी एक ताटली त्या चांदीच्या भांड्यात मध्ये टाकली। त्यांना वाटलं रसगुल्ले वर राहतील। रसगुल्ले तर वर राहिले, पण रस सगळा ताटलीच्या खालीच जाऊन बसला। एकूण काहीच उपयोग झाला नाही। परत होती तीच परिस्थिती। सगळे डोक्याला हात लावून बसले होते। कोणालाच काही सुचत नव्हतं। मी हे सगळं बघत होते। मला एकदम आयडिया आली। मी सरांना म्हटलं, मी एक सांगू का? ते आधीच वैतागले होते। रागावून माझ्याकडे बघत म्हणाले, काय आहे? आधीच काही सुचत नाही आहे आम्हाला। मी हिम्मत करून त्यांना म्हटलं, मला एक आयडिया सुचली आहे रसगुल्ले तरंगवायची। त्यांनी परफेक्ट फोटो येतील तुम्हाला हवे तसे। सरांनी नाईलाजाने माझ्याकडे पाहून फक्त सांग म्हणून मान हलवली। मी म्हटलं, एक मोठा भिजवलेला कणकेचा गोळा आणा। सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं। सरांचं घर खालीच होतं म्हणून लगेच सरांनी घरात जाऊन कणकेचा गोळा आणायला सांगितला। गोळे आल्यावर आता काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच होता। मी त्या चांदीच्या तसराळ्यातले रसगुल्ले आणि रस दुसऱ्या भांड्यात ओतला आणि ती भिजवलेली कणिक तसराळ्यात खाली दाबून बसवली। मग त्यात तो रस आणि रसगुल्ले घातले तर कणकेमुळे रस खाली जाऊ शकला नाही आणि ते रसगुल्ले व्यवस्थित वर तरंगले। हे पाहून सगळ्यांनी एकदम टाळ्याच वाजवल्या। सरांना हवे तसे झाल्यामुळे ते पण खुश होऊन थँक्यू थँक्यू म्हणाले आणि लगेच कामाला लागले। माझ्या एका आयडियाने कमाल केली होती। मीच माझ्यावर खुश होते। फोटोशूट छान झालं। आता या कणकेचं काय करायचं? फेकून द्यावी लागेल आता। मी म्हटलं, नाही नाही, एक आयडिया आहे सर। वहिनी दुपारी आम्हाला सगळ्यांना चहा देतात ना, तेव्हा या गोड कणकेचे मस्त शंकरपाळे करायला सांगा, म्हणजे कणिक वाया जाणार नाही। माझी आयडिया कामी आली आणि आम्ही दुपारी चहाबरोबर मस्त गोड शंकरपाळ्यांचा आस्वाद घेतला।